सप्रेम नमस्कार दोस्तों, मी वैभव छाया आपणा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतोय आजच्या या लाईव्ह सेक्शनमध्ये. आजचं लाईव्ह सेक्शन इंडी जर्नल, वैभव छाया टॉक्स, इजी न्यूज असं कंबाईन करून आपण करतोय आणि आजचा विषय खूप खास आहे. नेहमीच आपण राजकारणावर चर्चा करत असतो, आजचा विषयही राजकीय आहे पण तरीही खूप खास आहे. आज विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा जन्मदिवस. तसं पाहायला गेलं तर सर्वच राजकीय नेत्यांचा कधी ना कधीतरी जन्मदिवसच असतोच, पण राहुल गांधींचा जन्मदिवस आज आहे आणि तो फार असा विशेष खास आहे वगैरे असं म्हणण्याच्या याच्यामध्ये न जाता सरळ एक मुद्दा आपल्याला इथे चर्चेला घ्यायचा आहे की गेल्या 12 वर्षामध्ये या माणसाने अनेक निवडणुका हरल्यात, त्याच्यानंतर अनेक पराभवाचे क्षण पचवलेले आहेत. त्याचबरोबर गेल्या 15 वर्षामध्ये या माणसाची नको तितकी अवहेलना झालेली आहे, अवहेलना केली गेलेली आहे. त्यासाठी हजारो कोटी रुपये खर्च केले गेलेले होते. त्याची इमेज पप्पू बनवण्यात आली होती. विचार करा, आंतरराष्ट्रीय विद्यापीठांमध्ये शिकलेला माणूस, ज्याला कोणीही गल्लीबोळातला मुलगाही पप्पू म्हणत होता, अशा अवस्थेत पोहोचलेल्या माणसाचं झालेलं कमबॅक, जे राहुल गांधींचं कमबॅक होतं, ते आपण सगळ्यांनी 2024 साली पाहिलंय. आणि आज देशातल्या सर्व जनतेनं त्यांना एकमताने आपला नेता स्वीकारण्याच्या तयारीकडे पाऊलवाट आपली त्यांची सुरू केलेली आहे. तर आज राहुल गांधींचा वाढदिवस, त्यासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि आज चर्चा आपण सुरू करूयात. आज चर्चेमध्ये आहेत आपल्यासोबत निरंजन टकले सर, इजी न्यूजचे संपादक, त्यासोबतच इंडी जर्नलचे संपादक प्रथमेश पाटील आहेत आणि इंडी जर्नलच्या असोसिएट एडिटर आहेत प्राजक्ता आपल्यासोबत. आणि आपण चर्चा सुरू करणार आहोत. प्राजक्ताकडे जाण्याआधी मला सगळ्यांपुढे एक मुद्दा ठेवायचा आहे की सध्या खासदारांच्या पळवापळवीचे किंवा खासदारांच्या खरेदीचे दिवस सुरू आहेत. माध्यम देखील निर्लज्जपणे, एकदम निलाजरेपणे, कोणतीही लाज न ठेवता कमरेचं डोक्याला गुंडाळून म्हणतायत 50 कोटी दिले, 15 कोटी दिले, असा भावताव लावायची कामं सुरू आहेत. जसं आमच्याकडे कल्याणला बैल बाजारामध्ये बैलांचा बाजार लावतात ना, बैलांच्या किमती लावतात, तशा किमती लावण्याचे प्रकार सध्या माध्यमांमध्ये सुरू आहेत आणि संपादकही एकदम बेशरमपणे त्या किमती सांगतायत. भाजपाकडे खूप पैसा आहे, संघाकडे खूप पैसा आहे, ते पैशांनी पाहिजे त्याला विकत घेऊ शकतील. पण एक गोष्ट आता खात्रीने सांगता येते की त्यांच्याकडे एवढी संपत्ती नाही की ते राहुल गांधीला विकत घेऊन भाजपात घेऊ शकतील. तर अशा या माणसाला खूप खूप शुभेच्छा. ओव्हर टू यू प्राजक्ता. आणि मग त्यानंतर आपण दोन्ही संपादकांकडून त्यांचं मत जाणून घेऊयात. आणि विषय जो आहे आजचा, जो मगाशी सांगायचा राहिला, की राहुल गांधींची मेंटल हेल्थ, की एवढं सगळं झाल्यानंतरही, एवढी अवहेलना झाल्यानंतरही हा माणूस स्ट्रॉंग उभा राहतो कसा, या विषयावर आजपर्यंत कधी चर्चा झालेली नाही. मराठीत ही कदाचित पहिल्यांदाच अशा पद्धतीची चर्चा होते, म्हणून ही चर्चा महत्वाची आहे. तर जे कोणी ही चर्चा पाहताय त्यांनी शेवटपर्यंत पाहायची आहे. आणि आता लाईव्ह चालू आहे तर सगळ्यांना याच्यामध्ये ऍड करा, सगळीकडे शेअर करा. ओव्हर टू यू प्राजक्ता. मला वाटतं की ह्या विषयाकडे जाण्याच्या आधी आपण थोडंसं हेही बघूया की सुरुवात जी झाली राहुल गांधींचा राजकीय प्रवास जो झाला, ती सुरुवातच एका धब्ब्याने झाली, ते म्हणजे की घराणेशाहीच्या आरोपाने, की नेपोटिझम आहे. त्यांचा प्रवास हा खूपच सोपा झालेला आहे. त्यांना तिकीट सोपेपणी अर्थातच मिळालेला आहे. लहानपणापासून ते त्याच वातावरणातून वाढलेले आहेत आणि त्याच्यामुळे ह्याच्यामुळे मिळणारे फायदे आणि ह्याच्यामुळे म्हणजे ह्या नरेटिव्ह पासूनच त्यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात आपल्याला दिसते. पण त्याच्या पलीकडे जाऊन सुद्धा हा जो त्यांना वारसा मिळाला होता, तर तो वारसा त्यांना तितका सोपेपणी म्हणजे त्याच्यामुळे त्यांचा प्रवास सोपा आणि अगदी सुकर झाला असं म्हणता येईल का? मला निरंजन सरांना विचारायचं. नाही, आपल्याला तर सर्वांनाच माहिती आहे ना की म्हणजे या वारशामुळे खरं तर त्यांचा प्रवास जास्त अवघड झाला. या वारशाच्याच नावाखाली त्यांना सतत या प्रश्नांना सामोरं जावं लागलं. हे नेपोटिझम, घराणेशाही आणि कोणी त्यांना युवराज म्हणायचं, भाजपवालेच युवराज म्हणून त्यांची मुद्दाम कुचेष्टा केल्यासारखे करायचे. आणि पण मला असं वाटतं ना की घराणेशाही म्हणजे राहुल गांधींच्या खापरपणजोबापासून त्यांनी या देशासाठी काम केलंय ना. म्हणजे मोतीलाल नेहरूंची बायको स्वरूप राणी, त्याच्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरूंच्या बहिणी, त्यांचे मिस्टर म्हणजे त्यांचे मेव्हणे, त्याच्यानंतर इंदिरा गांधी, फिरोज गांधी, राजीव गांधी, हे म्हणजे अभिमान वाटावा, गर्व वाटावा असं खरं तर ते घराणं आहे. पण आणि त्याच म्हणजे राहुल गांधींच्याच जनरेशन किंवा सोनिया गांधीच्याच जनरेशनला पॅरलल असलेलं त्यांच्याच घरातलं
मनेका आणि वरुण गांधी हे भाजपमधलं आहे ना घराणं, ते यांना चालतं. त्यांच्याबद्दल कधी नेपोटिझम, घराणेशाही वगैरे या गोष्टींबद्दल उल्लेख सुद्धा कोणाकडून केला जात नाही. पण राहुल गांधींना मात्र सातत्याने या गोष्टीला सामोरं जावं लागलं. आणि थोडंसं एक एक सत्यकथा सांगतो याच्यातली. पृथ्वी सिंग नावाचा एक लखनौचा, कानपूरचा क्रांतिकारक होता आणि कानपूर जेलमध्ये तो जवळजवळ 6.5 फूट उंच, धिप्पाड आणि अतिशय दणकट शरीरयष्टीचा असा तो क्रांतिकारक. आणि तो तुरुंगामध्ये ठेवल्यानंतर सुद्धा कैद्यांना खूप प्रोत्साहित करायचा, उत्तेजित करायचा आणि त्याचा त्रास जेल ऑथॉरिटीज पासून सगळ्यांना व्हायचा. तर या पृथ्वी सिंगला मुद्दामून आंध्र प्रदेशमध्ये न्यायचं ठरवलं की हा जे काही बोलतो ती भाषाच कळाली नाही पाहिजे कोणाला. आणि रात्रीच्या वेळी त्याच्या हातापायात बेडे असताना त्याला घेऊन जाताना त्यांनी चालू ट्रेनमधून उडी मारली. उडी मारल्यानंतर जंगलामधून, आणि ही सत्य घटना आहे, ही आर्काईव्ह मध्ये पण याचा उल्लेख आहे, तो त्या जंगलामध्ये म्हणजे कसा तरी घसरत कुठे तरी गेला. एका ठिकाणी वस्तीपाशी त्यांनी मदत मागायला सुरुवात केली. तर कोणालाही कळत नव्हतं. त्याचा वेश, फाटलेले कपडे, रक्ताळलेलं शरीर हे पाहून सगळ्यांनाच वाटत होतं हा कोणतरी दरोडेखोर आहे, कारण हातापायात बेड्या होत्या. तर सगळे त्या वस्तीतले लोक बिचकलेली, घाबरलेली. आणि पाठोपाठ ते सैनिक आले, त्यांना त्याच गावामध्ये प्रचंड मारझोड सुरू केली. तो मदतीची याचना करत होता, पण कोणालाही कळत नव्हता हा कोण आहे. आणि अचानक तो ओरडला, महात्मा गांधी की जय. आणि वीज चमकावी तसं ते गाव जागं झालं. आणि त्या सगळ्यांना एका क्षणात त्याचा बायोडाटाच समजला की हा कोण आहे. हा महात्मा गांधी की जय म्हणतो, याचा अर्थ हा देशाच्या स्वातंत्र्यासाठी काम करणारा आहे. आणि सगळं गाव त्या 5-6 सैनिकांवर तुटून पडलं, त्यांना मारलं, याची सुटका केली, याला कपडे दुसरे घालायला दिले आणि दुसऱ्या गावापर्यंत सोडायला गेले. तर हे जे नाव आहे गांधी, हे या देशातल्या जात, धर्म, पंथ, लिंग, भाषा, शिक्षित, अशिक्षित, गरीब, श्रीमंत या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन पोहोचतं. आणि ज्यांना या सगळ्यामध्ये दर्या निर्माण करायच्या आहेत, ज्यांना या सगळ्यामध्ये डिव्हिजन्स क्रिएट करायच्या आहेत, त्यांच्यासाठी हे नाव म्हणून अडचण आहे. त्यामुळे या देशात गांधी या नावाच्या सतत हत्या होत गेल्या. त्यामुळेच गांधी या नावाचं सतत कॅरेक्टर असॅसिनेशन झालं आणि तेच राहुल गांधींना प्रचंड फेस करावं लागलं आतापर्यंत. प्रथमेश. निरंजन सर, मला या संदर्भातच तुम्हाला विचारायचंय की गांधी या नावावर मी विचारू? प्रथमेश, तू विचारतोय? विचार. हा, निरंजन सर, याला धरूनच तो माझा मूळ प्रश्न होता की जसं तुम्ही सांगितलं की गांधी या नावाला त्रास सहन करावा लागतो आणि त्याच्या मागे RSS आहे, संघ परिवाराची वृत्ती आहे, हे सगळं मान्य आहे. पण जो महत्वाचा मुद्दा आपण चर्चेला घेताना मी जो मांडला होता की राहुल गांधी हा माणूस इतका खमका कसा आहे? तुम्ही त्यांना अनेकदा भेटलेले आहात, तुम्हाला तुमचे पर्सनल अनुभव काय आलेले आहेत? कारण तुमच्या बऱ्याच भेटी झाल्या असतील. त्यातली पहिली भेट तर मला माहिती 2016 साली जी झालेली होती, द लॅम्प लायनाइज या आर्टिकलला धरून ती भेट झालेली होती. तर त्यावेळेचे राहुल गांधी आणि आता भारत जोडो यात्रेमधले राहुल गांधी आणि भारत जोडो यात्रेनंतरचे राहुल गांधी, अशा 3 फेजेस मधल्या राहुल गांधींची मानसिक अवस्था, त्यांची मानसिक कणखरता ही तुम्ही कशा पद्धतीने अनुभवलेली आहे? त्याचं एक मी सांगतो, माझी पहिली भेट झाली होती जानेवारी 2015ला. म्हणजे वैभव, तुला ऍक्च्युली माहिती आहे की मी नरेंद्र मोदी सत्तेत आल्यानंतर मी गांधीजी ज्या मार्गाने भारतभर रेल्वेने फिरले त्याच एक्झॅक्टली मार्गावरती मी ती 17,432 किलोमीटर रेल्वेच्या जनरल क्लास कंपार्टमेंटमधून भारत यात्रा केली होती. आणि म्हणजे मी इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिस्ट असलो तरी माझं हे मत होतं की शोधपत्रकारिता ही कल्चर टू ऍग्रिकल्चर सगळ्याकडे लागू होते. आणि नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर विशेषतः हे शोधणं गरजेचं होतं की गांधीजी 1915ला भारतामध्ये आले साऊथ आफ्रिकेहून 9 जानेवारी, आणि 100 वर्षानंतर या देशामध्ये गांधीजींच्या खुन्यांचं कौतुक करणारं सरकार आलेलं आहे. तर 100 वर्षामध्ये भारत किती बदलला हे शोधायला हवं. 100 वर्षानंतर भारत गांधींबद्दल काय विचार करतो हे शोधायला हवं. असं तो मी सगळा प्रवास केला होता. आणि द वीक मॅगझिन, त्या तुला माहिती आहे म्हणजे ते खरं, द मॅगझिन मध्ये त्या वेळेला
पूर्ण 72 पानं एकच स्टोरी होती, दुसरी एकही बातमी नव्हती. पूर्ण 72 पानं इन द फुटस्टेप्स ऑफ महात्मा या टायटल खाली ती पूर्ण स्टोरी होती. आणि त्या पूर्ण स्टोरीमधले अनुभव, वेगवेगळ्या केलेल्या केस स्टडीज वगैरे असं सगळं त्याच्यामध्ये होतं. तर एक दिवशी मी ऑफिसमध्ये मुंबईला असताना मला फोन आला आणि मी उचलला आणि समोरचा माणूस मला म्हटला की हॅलो मीर, मैं राहुल गांधी बोल रहा हूं. तर मी म्हटलं की अच्छा अच्छा ठीक आहे असं म्हणून मी ठेवून दिला. मला असं वाटलं कोणतरी मला माझी मजाक करते. तर परत दुसऱ्यांदाही मी डिस्कनेक्ट केला. मग तिसऱ्यांदा आला आणि मग मला म्हटले की मैंने आपकी द वीक मॅगझिन में स्टोरी पढ़ी है और आय वॉन्ट टू मीट यू. तर तरी मला खरं वाटत नव्हतं. तर म्हटलं की अच्छा. तर म्हणे आप कल आ सकते हो क्या? तर म्हटलं की नहीं आ सकता. तर म्हणे क्यों? तर म्हटलं बंबई से निकलने वाली आखिरी ट्रेन चली गई है. तर मला म्हणे नहीं, मैं आपको टिकट भेजता हूँ, आप कल सुबह आइए. तर मग दुसऱ्या दिवशी सकाळी मी दिल्लीला गेलो आणि मला त्यांच्या त्या एक छोटी कॉन्फरन्स रूम आधीच्या घरात औरंगजेब रोडला. तर तिथं मला बसवलं. एक 4-5 जण बसू शकतात असं टेबलवरती. आणि ते पाठीमागून आले आणि अक्षरशः एक 100 रुपयाचा टी शर्ट, ट्रॅक पॅन्ट असं घातलेलं आणि आल्या आल्या मला पहिल्यांदा शेक हँड केला आणि मला म्हणे की हॅलो आय एम राहुल गांधी. तर मी म्हटलं की ऑफकोर्स आय नो यू. तर आणि मग आम्ही बोलायला सुरुवात करणार तर मी 1-2 वेळेला सर असा उल्लेख केला. तर मला म्हणे की आप मुझे सर मत बोलिए, राहुल या राहुल भैया बोलिए. तर मी म्हटलं की नहीं, म्हटलं मैंने आपसे जब शेक हैंड किया तब मुझे लगा कि मैं पंडित नेहरू के लेगेसी के साथ हाथ मिला रहा हूं. तर मला म्हणे नहीं नहीं नहीं, उस किस्म का रिस्पेक्ट कमाने में अभी बहुत टाइम है. आता ते माझं फर्स्ट इम्प्रेशन होतं की हा माणूस इतका हंबल आहे की नेहरूंच्या परंपरेतल्या लेगसी बरोबर मी हात मिळवतोय असं म्हणतो. त्यावरती तो असं मला म्हणतो की नाही नाही, त्या प्रकारचा आदर कमवायला मला फार अजून वेळ लागणार आहे. तर आणि मग त्यांनी मला म्हटले की माझी सवय अशी आहे की मी पहिले खूप प्रश्न विचारतो आणि मग मला जर वाटलं की नाही आपण बोलू शकतो तर मग मी गप्पा मारतो. तर मग पहिले त्या संपूर्ण यात्रेचं कन्क्लुजन काय, काय काय एक्सपिरियन्स होते, असं बऱ्याच गोष्टींवरती आम्ही बोलत होतो. मग आणि ही जानेवारी 2015 चा प्रसंग. तर मी त्यांना एकदा असं म्हटलं की म्हणे आपको क्या लगता है क्या करना चाहिए. तर मी म्हटलं आइडियोलॉजिकल बैटल इनएविटेबल है, तो संघ के साथ लड़ना पड़ेगा और दूसरा जो सच है और सही है वो करना होगा. तर मला म्हणे की अभी तो कांग्रेस सबसे बुरी हालत में है. तो म्हटलं हाँ, सबसे बुरी हालत की कांग्रेस, सबसे बुरी हालत के बीजेपी के 22 गुना ज्यादा है. त्यावेळेला काहीतरी 42-44 कांग्रेसचे खासदार होते. तर म्हटलं फिर भी सबसे बुरे हालत में भी 22 गुना ज्यादा है बुरे हालत के भाजपा से. तो यही स्ट्रेंथ है और इसी स्ट्रेंथ के ऊपर बिल्ड करना होगा. तो मैंने दूसरी बात आपने कही सच और सही, तो ये क्या है. तो मैं मतलब कि ऐसा मैं बैठा हूं और मेरे सामने से एक गाय गई और पीछे एक कसाई दौड़ते हुए आया और उसने मुझे अगर पूछा कि गाय किस तरफ गई, तो सच ये होगा कि मैं उनको बताऊं कि इस तरफ गई, लेकिन सही ये होगा कि मैं बताऊं कि मुझे नहीं मालूम कहाँ गई या किसी दूसरी डायरेक्शन में बताऊं. तर मला म्हणे की हाँ, ये बात तो बिल्कुल सही है, सिर्फ सच होना काफी नहीं है, सही भी होना चाहिए. तर म्हटलं हा. आणि म्हटलं इंदिराजींकडे तो कॉन्फिडन्स होता की त्यांनी देवरसांना पण अटक केली होती, त्यांनी शाही इमामला पण अटक केली होती आणि त्यांनी शंकराचार्यालाही अटक केली होती. आणि त्यांना अशी भीती नव्हती वाटली की हे केल्यामुळे मुसलमानांची मतं मी गमवेन किंवा हिंदूंची मतं मी गमवेन. त्यांना कनेक्ट कसं करायचं हे माहिती होतं आणि तीच स्ट्रेंथ होती. तर ते शांतपणे त्यांनी सगळं ऐकून घेतलं, बोलले वगैरे. आणि मग मी तिथून निघालो. त्याच्यानंतर दुसरा प्रसंग ज्यावेळेला सावरकरांची बातमी आली त्यावेळेला त्यांचा मला फोन आला. मला म्हटले की मैं 2 टिकट भेज रहा हूं, एक टिकट आपके लिए है और दूसरे टिकट के सीट के ऊपर आप जितने डॉक्युमेंट्स लेके आ सकते हो लेके आओ. तर मग दुसऱ्या दिवशी असंच मी तिकडे गेलो आणि गेल्यानंतर त्या दिवशी आम्ही जवळजवळ 9-9.5 तास ते एक एक कागद नेलेला हा वाचत होते. त्यावेळेचा काय कॉन्टेक्स्ट होता हे लिहून घेत होते. हे सगळं जवळजवळ 9-9.5 तास त्या दिवशी घरात चाललेलं होतं. आणि मी त्यांना म्हटलं सुद्धा एकदा की आप इतनी मेहनत कर रहे हो
तो लोगों का परसेप्शन बदलने में क्यों टाइम लग रहा है, क्यों समय लग रहा है. तर ते मला म्हणे की 1 मिनिट मेरे साथ आओ. ते आतमधले त्यांच्या लायब्ररीमध्ये मला नेलं आणि मला म्हटले की ये देखो फाईल. तर मी ती बघितली. तर मला म्हणजे त्यांची ती केम्ब्रिजची एमफिलची डिग्री होती. मला म्हणे मैंने केम्ब्रिज में इकोनॉमिक्स में एमफिल किया है और मैं 3rd आया था वहां पे. तो ये मैंने पढ़ा है, ये मैंने सीखा है. ये सारी लाइब्रेरी में जितनी किताबें हैं ये सारी किताबें मैंने पढ़ी है और मुझे मालूम है, याद है हर किताब में क्या क्या लिखा है. तो ये मैंने सीखा है, ये सब मैंने पढ़ा हुआ है और मैं कुछ जानता हूं. लेकिन ये सारी बातें भारत में आम आदमी को समझ में आए इतने आसान तरीके से कैसे बताऊं, ये सीखने में मुझे टाइम लग रहा है और मुझे कोई जल्दी नहीं है. और दूसरी बात, रोज मेरे यहाँ 1000 लोग आते हैं लेकिन हर एक मुझसे कुछ ना कुछ मांगने के लिए आता है, मुझे देने के लिए कोई नहीं आता है. आज मुझे कुछ मिल रहा है इसलिए हम समय बिता रहे हैं इतना. तर माझ्या मनात असं आलं की हा माणूस ज्याच्या घरात 3 पंतप्रधान झाले, तो स्वतःचं वीक पॉइंट काय आहे हे सांगतो. म्हणजे त्यावेळेचा की हे आर्टिक्युलेट कसं करू, सर्वसामान्य माणसाला समजेल अशा भाषेमध्ये मला जे समजतंय ते कसं आर्टिक्युलेट करू हे मला शिकायला वेळ लागतोय आणि मला शिकवायला कोणी नाहीये, हे माझं मीच शिकायचंय. तर म्हणजे याच्यातून ते एक आपण म्हणतो ना पर्सनॅलिटी उलगडत जाते, तसं ते समजत जात होतं की स्वतःचा विकनेस जो आहे त्यावेळेचा तोही तो माणूस मोकळेपणाने तिथं कबूल करत होता. तर याच्यातून समजतं. आणि त्याच्या व्यतिरिक्त म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला लोकांना नंतर माहीत झाल्या पण की स्कुबा डायव्हिंग करणारा माणूस, मार्शल आर्ट्स करणारा माणूस आणि समुद्राच्या तळाशी 150 मीटर खालती श्वास रोखून 3 मिनिट जो थांबू शकतो, त्याची किती मेंटल स्ट्रेंथ असेल. म्हणजे मेंटल स्ट्रेंथ असल्याशिवाय तुम्ही करूच शकत नाही या सगळ्या गोष्टी. आता किती उदाहरणं आपण बघितली. 4000 किलोमीटर पायी चालणं याला प्रचंड मानसिक ताकद लागणार आहे. मुळात असं ठरवतानाच खूप प्रचंड मानसिक ताकद लागणार आहे. त्यामुळे हे रामचंद्र गुहा जे काय बोलतात ना की आळशी आहे आणि वगैरे किंवा शिस्त नाहीये, म्हणजे रोज पहाटे 5 वाजता उठून त्या दिवसभराचं अंतर कापायचं हे ठरवणाऱ्या माणसाला डिसिप्लिन नाहीये, तो आळशी आहे. पण अशा पद्धतीने कॉमेंट होतात. आणि त्याही यात्रेमध्ये आपण विचार करू शकतो की ज्या तामिळनाडूमध्ये त्याच्या वडिलांच्या देहाच्या चिंधड्या उडाल्या, ज्या पंजाब मधल्या अतिरेक्यांनी त्याच्या आजीची 34 गोळ्या मारून हत्या केली, तिथल्या सर्वसामान्य माणसांना तिथल्या गर्दीमध्ये कुठल्याही सुरक्षेच्या शिवाय थेट त्यांना जाऊन भेटत होता, जवळ घेत होता, त्यांच्याशी बोलत होता. या सगळ्या भयावरती मात केलेली आहे. आणि त्याच्यातच आपल्याला समजतं की या माणसाची केवढी प्रचंड मानसिक ताकद आहे हे सगळं करतानाची. मगाशी तू जसं म्हटलं की एकच नेता आहे भारतातला की जो कधीही संघाला विकला जाणार नाही किंवा संघाला शरण जाणार नाही. हा 100% ही गोष्ट खरी आहे याच्यातली. बाकी प्रत्येकाने कधी ना कधीतरी त्यांच्यासोबत प्रत्यक्ष अप्रत्यक्ष राहिलेले आहेत. प्रथमेश, तू सरांना पुढचा प्रश्न विचारशील ह्या आधी तुला मला एक विचारायचंय. आता हे जे सर म्हणाले त्याच्या अनुसरून मला आठवते तू काही वर्षांपूर्वी एक फेसबुक पोस्ट लिहिली होतीस, ज्याच्यामध्ये तू ह्यांची राहुल गांधी यांची तुलना जीसस क्राइस्ट यांच्याशी केली होती. आणि आता जे काही सरांनी हे सांगितलेलं आहे तर त्या अनुषंगाने ते तसं का तुला वाटलं होतं, नाही तसं वाटतं का, याबद्दल सांगशील? तर ते खरं तर येशू ख्रिस्ताशी थेट तुलना केली नव्हती राहुल गांधींची. मी त्यांना रूपक म्हणून बघितलं होतं की तेव्हा एक फिलॉसॉफिकल चर्चा मी माझ्या एका प्राध्यापक मित्रासोबत करत होतो तत्वज्ञानावरती. आणि असे जे इतिहासातले जे व्यक्ती असतात, राजकीय व्यक्तिमत्व असतात की त्यांच्याकडे राजकारणाच्या नावाखाली करुणा आणि प्रेम हाच राजकीय संदेश असतो त्यांचा. म्हणजे त्यांचं राजकारणच करुणेचं किंवा प्रेमाचं असतं. आणि असा संदेश असलेल्या माणसांच्या राजकारणाचं पुढं काय होतं असं एक तात्विक प्रश्न विचारायचं म्हणून मी तो प्रश्न विचारला होता की राहुल गांधी येशू ख्रिस्तासारख्या आहेत का, की त्यांच्याकडे प्रेमाचा संदेश आहे, त्यांना
प्रेमाने त्यांनी मोहब्बत की दुकान हा तेव्हा शब्द कॉइन केलेला होता. आणि ते अगदी नरेंद्र मोदींना सुद्धा मिठी मारायला त्यांनी मागे पुढे पाहिलं नाही. तर अशा वेळेस या व्यक्तीच्या बलिदानानंतरच त्याचं जे महत्व आहे किंवा त्या व्यक्तीचं जे मिथकामध्ये रूपांतर होतं तसं होत असतं. आणि ते तसं यांच्यासोबत होऊ नये की या प्रकारचं राजकीय किंवा कुठल्याही प्रकारचं आता आधीच त्यांनी इतक्या सगळ्या संघर्षामधून जसं निरंजन सरांनी आता सांगितलं की इतकं सगळं बलिदान त्या परिवारांना दिलेलं आहे देशासाठी. असं असताना आणखी एक बलिदान देशाने मागू नये आणि मगच त्यांच्या राजकीय संदेशाचं महत्व कळावं अशी परिस्थिती होऊ नये असं ते एक्सरसाइज मी ते असं अशी ती पोस्ट लिहिली होती ती त्या बाबतीतली. मला निरंजन सरांना त्यामुळेच याच्यातलं विचारायचं की आता तुम्ही जे खूप महत्वाचं बोललात की गांधी नावाचा वारसा. पण मला असं वाटतं राजू परुळेकरांनी एक लेख लिहिलेला होता की नेहरूंचा एकाकी वारसदार राहुल गांधींबद्दल एक लेख लिहिलेला होता. तर हा नेहरूंचा वारसदार असलेला जो राहुल गांधींचा वारसा आहे तो जो आयाम आहे तो फार कमी चर्चेला जातो. त्याच्याबद्दल थोडंसं सांगू शकाल का की नेहरूंचा जो एक पर्सनॅलिटी होती आणि नेहरूंचं जे महत्व आहे भारताच्या इतिहासातलं ते जे परुळेकरांचं वाक्य आहे की नेहरूंचा एकाकी वारसदार त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? हे आता म्हणजे बघ ना की म्हणजे नेहरूंप्रमाणेच राहुल गांधींचंही शिक्षण युरोपमध्ये झालं. म्हणजे प्रियांकाचं युरोपमध्ये नाही झालं पण राहुलचं पूर्ण शिक्षण हे परदेशामध्ये झालं. आणि आपण आधीच्या नेत्यांबद्दल जे म्हणतो की पंडित नेहरू असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, यांचा जो एक वर्ल्ड व्ह्यू तयार झाला किंवा नुसता पॉलिटिकल किंवा जिओ पॉलिटिकल वर्ल्ड व्ह्यू नाही, मानवतेबद्दलचा सुद्धा ही जी बाकीची प्रिन्सिपल्स आहेत इक्वॅलिटीची असतील, सोशल जस्टिसची असतील, सेक्युलरिझमची असतील, ही सगळी तत्व ही त्यांना त्या शिक्षणाच्या काळामध्ये सगळी त्या ठिकाणून घेता आली. राहुल गांधींना एक्झॅक्टली त्याच पद्धतीने मिळालं. राहुलचं शिक्षण तर इनफॅक्ट त्यांना आपण काय म्हणायचं त्याला टोपण नावाने शिक्षण घ्यायला लागलं होतं काही वर्ष, की स्वतः राहुल गांधी या नावाने त्यांच्या ऍडमिशन्स नसायच्या ऑन पेपर ज्या असतील त्या म्हणजे पब्लिक डोमेन मधल्या. अशा काळामध्ये सुद्धा आयडेंटिटी लपवून त्यांना त्या काही काळ शिक्षण घ्यावं लागलं कारण जीवाचा धोका त्यावेळेला त्यांच्या संपूर्ण कुटुंबालाच त्यावेळेला होता. तर अशा सगळ्या परिस्थितीमध्ये शिक्षण घेतल्यानंतर डेफिनेटली ज्या पद्धतीचा वर्ल्ड व्ह्यू आला आणि केम्ब्रिजमध्ये इकॉनॉमिक्समध्ये एमफिल करताना तिसऱ्या क्रमांकाच्या रँकवरती मार्क्स मिळवणं, तर डेफिनेटली म्हणजे त्याचा प्रचंड अभ्यास आहे, आकलन आहे. म्हणजे आपल्याकडे पाठांतर किती आहे यावर मार्क आणि रँकिंग ठरतं, तिकडे आकलन किती आहे यावरती रँकिंग ठरतं. हा बेसिकच फंडामेंटल फरक दोन परीक्षांच्या पद्धतीमधला आहेच आहे. तर त्या पद्धतीचं शिक्षण घेऊन ज्याचं आकलन झालं त्याला स्वाभाविकपणे भारतात आल्यानंतर या ज्या पहिल्यांदा मी म्हटलं या अडचणी येणं स्वाभाविक होतं की ते साध्या माणसाला समजेल अशा भाषेत कसं मांडायचं वगैरे असं. पण तो जो पर्स्पेक्टिव्ह तयार झाला होता म्हणजे आपण नंतर बघितलं की ज्या वेळेला भारतामध्ये काहीतरी क्रायसिस असायचा म्हणजे कोविड असेल तर त्या काळामध्ये ते अमर्त्य सेन, रघुराम राजन यांच्याबरोबर चर्चा करत होते की याच्या आर्थिक संकट जे येणार आहे त्याच्यातून मार्ग कसा काढायचा. मायग्रंटला जाऊन प्रत्यक्ष रस्त्यावरती जाऊन त्यांना भेटत होते की ते कुठल्या अडचणींमधून जात आहेत. खासदार झाल्यानंतर आपल्याला पहिल्यांदा माहितीये त्यांची टिंगल केली होती ज्यावेळेला त्यांनी महाराष्ट्रामधल्या कलावतीच्या त्या केस स्टडी बद्दल, शशिकला आणि कलावती या दोन केस स्टडीज बद्दल बोलले. पण अप्रोच काय आहे तर तो अप्रोच आपल्याला समजतोय की ते प्रत्यक्ष जमिनीवरती जाऊन स्वतःच आकलन करून घ्यायचं, कोणीतरी सांगितलं म्हणून नाही, स्वतः प्रत्यक्ष. म्हणजे त्या युरोपियन शिक्षण पद्धतीत आपण जे म्हणतो की ट्रस्ट बट व्हेरीफाय हे पहिल्यापासून शिकवलं जातं अगदी शाळेपासून की विश्वास ठेवा पण व्हेरीफाय करा, विश्वास ठेवा पण व्हेरीफाय करा. त्या पद्धतीने या माणसाचा नंतरचा सगळा अप्रोच झाला. आणि पंडित नेहरूंच्या स्वातंत्र्य आंदोलनातल्या संघर्षाच्या काळामध्ये तो संघर्ष इंग्रजांबरोबर होता. पण आपण जे म्हणतो ना की भारताने इंग्रजांकडून स्वातंत्र्य मिळवलं, पण भारताने इंग्रजांकडून स्वातंत्र्य मिळवलं तर इंग्रजांची ब्युरोक्रेसी कोण होती? इंग्रजांची ब्युरोक्रेसी रेशीमबागेचीच होती त्या सर्व काळामध्ये.
त्यामुळे इंग्रजांच्या ब्युरोक्रेसी पासून सुद्धा त्यांनी स्वातंत्र्य मिळवलं. भारतातल्या राजे रजवाडे आणि जमीनदारी पासून सुद्धा देशाने स्वातंत्र्य मिळवलं. तर हा जो मल्टी डायमेन्शनल स्वातंत्र्य आंदोलन होतं, ज्याच्यामध्ये पंडित नेहरू आले आणि त्यानंतर त्यांची अवहेलना सुरू झाली. म्हणजे तोपर्यंत त्यांना विरोध होता, पण विरोधामध्ये तोपर्यंत अवहेलनेचा प्रकार नव्हता. नंतर अवहेलना त्यांची सुरू झाली, ते माउंट बॅटन वगैरे अशा अनेक प्रकारांवरून. म्हणजे तर राहुल गांधींना हे पहिल्या दिवसापासून फेस करायला लागलं. हा म्हणजे माध्यमांशी संघर्ष, व्यवस्थेशी संघर्ष, त्याच्यानंतर ज्या वेगवेगळ्या सरकारी यंत्रणा आहेत त्या यंत्रणांशी संघर्ष, त्या सगळ्या ब्युरोक्रेसीजच्या बरोबरचा संघर्ष आणि भारतामध्ये निर्माण करून ठेवलेल्या द्वेष आणि भय याच्या विरोधातला संघर्ष. आणि हे सगळं होत व्हायच्या सुरुवातीपासून व्यक्तिगत पातळीवरची अवहेलना, म्हणजे अगदी त्यांनी बलात्कार केला इथपर्यंत त्यांच्यावरती आरोप झाले. अशा सगळ्या प्रकारच्या गोष्टींमधून जावं लागलं. आईची अवहेलना झाली. म्हणजे मागे एका ट्विटर स्पेसवरती मी असं काहीतरी असाच विषय होता आणि मी काहीतरी सांगत होतो, तर रात्री 3 वाजेपर्यंत ती स्पेस चालली आणि सकाळी 7 वाजता मला एकाचा फोन आला आणि तो मला म्हटला की मैं वो स्पेस सुन रहा था और वो स्पेस सुनने के बाद मैंने एक कविता की, तो वो कविता मुझे आपको भेजनी है. आणि मग त्यांनी ती कविता मला पाठवली, ज्याच्यावरती मी एक नंतर व्हिडिओ पण केला होता की हॅलो माय पप्पू, याच टायटलची ती कविता आहे. आणि त्यात त्या कवितेत त्यांनी इतकं सुंदर मांडलेलं आहे की हे सगळं घडलं या राजकारणामध्ये मूल्य आणि तत्वांसाठी उभं राहण्याची किंमत आमच्या अंगणामध्येच आम्ही बघितलेली आहे, काय मोजावी लागते हे आमच्या अंगणात आम्ही ही किंमत मोजताना पाहिलेलं आहे आधीच्या पिढ्यांना. पण हे सगळं होत असताना आम्ही चूप बसू शकत नाही, कारण की हे होऊ नये यासाठीच तर आमच्या आधीच्या पिढ्यांनी सगळा संघर्ष केलेला आहे. त्यामुळे मी चूप बसू शकत नाही. तर म्हणजे तुम्ही थकाल, तुम्ही हाराल, तुम्ही निराश व्हाल, तर कधीही काळजी करू नका, मी असेन, तुमचा पप्पू कायम तुमच्या सोबत असेल, अशा अर्थाची ती कविता होती. आणि आज आपल्याला तो प्रत्यय येताना दिसतोय ना या सगळ्याच गोष्टींमधला. नक्षलवाद्यांनी हल्ला केल्यानंतर एका सीआरपीएफ जवानाचा पाय जातो, त्यालाही हॉस्पिटलमध्ये भेटायला तेच जातात. लखीमपूर खिरीला पण शेतकऱ्यांना चिरडलं जातं, तिथेही भेटायला तेच जातात. किंवा उन्नावच्या पीडितेच्या आईला विधानसभेची उमेदवारी देतात, त्यांच्या पाठीशी तेच उभे राहतात. तर या सगळ्या गोष्टी दाखवतायत खरं की या माणसात ताकद किती आहे. शिवाय आर्थिक बाबतीमधलं तर आपण बघितलंच आहे, त्यांनी जे जे इशारे दिले ते कालांतराने खरे ठरत गेले, दुर्दैवाने म्हणजे. पण त्यांचं आकलन किती परफेक्ट आहे हे कायम समोर येत राहिलं. बरोबर. सर, मला फक्त एक विचारायचं आहे की आता राहुल गांधींच्या प्रतिमेबद्दल आपण बोलतोय आणि ही ज्या प्रकारे प्रतिमा निर्मिती केली गेली आणि ती जाणून बुजून केली हे स्पष्ट आहे. पण युपीए 1 किंवा युपीए 2च्या काळात जेव्हा राहुल गांधींचा उदय होत होता क्षितिजावरती राजकीय, तेव्हा एखादं मंत्रालय किंवा एखादं पोर्टफोलिओ किंवा एखादी जबाबदारी म्हणजे इन्स्टिट्यूशनल ती जर मिळाली असती राहुल गांधींना, तर ते करणं इतकं सोपं गेलं नसतं असं वाटतं का तुम्हाला? की त्या काळामध्ये त्यांचं जे हे होतं ते एक्स्ट्रा पॉलिटिकल किंवा एक्स्ट्रा गव्हर्नमेंटच्या बाहेरचं पॉवर सेंटर असं जे प्रोजेक्शन करण्यात यश मिळालं भाजपला, ते करता आलं नसतं असं वाटतं का तुम्हाला? की त्यांनी एखादं काहीतरी पोर्टफोलिओ किंवा एखादं काहीतरी स्पेशलाइज्ड असं मिनिस्टर ऑफ स्टेट वगैरे अशा प्रकारची एखादी जर जबाबदारी त्यांनी हाताळली असती, तर हे करणं इतकं सोपं गेलं नसतं असं वाटतं का? नाही, एक भाग त्यातला असा आहे की जसं बघ 2016ला त्यांनी स्वतः हे सांगितलं की मी जे शिकलोय किंवा मला जे समजतं ते इथल्या सामान्य माणसाला कसं समजावून सांगू, ते शिकण्यामध्ये मला वेळ लागतोय. याचा अर्थ त्यांना स्वतःला तोपर्यंत या गोष्टी आर्टिक्युलेट, म्हणजे आपण ज्याला इडिएट प्रूफ भाषा म्हणू, तर इडिएट प्रूफ भाषेमध्ये कसं लोकांसमोर न्यायचं हे ते समजून घेत होते त्या सगळ्याच काळामध्ये. त्या समजून घेण्याचाच भाग हा होता की त्या शशिकलाला भेटायला जाणं, कलावतीला भेटायला जाणं. म्हणजे त्यावेळेला मला आठवतं नागपूरला, विदर्भामध्ये 40-42 टेम्परेचर चालू असताना भर उन्हामध्ये
पूर्ण रणरणत्या उन्हात हा माणूस धडधड 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 चालत जात होता आणि त्या दोघींच्या घरापर्यंत गेला, शेतकऱ्यांना त्या परिसरातल्या भेटला वगैरे. तर ते त्यांची समजून घेण्याची प्रोसेस होती. दुसरा भाग होता की या शिकण्याच्या प्रोसेसमध्ये असताना जर त्यांनी काहीतरी एखादी कॉन्स्टिट्युशनल पोस्ट घेतली असती, मंत्रीपद म्हणा किंवा काही, तर ते जास्त टार्गेट झाले असते आणि खूप जास्त टार्गेट त्या काळामध्ये करू शकले असते, म्हणजे त्यांना करता आलं असतं. तर कदाचित मी असं म्हणेन की ते एका अर्थाने ते पथ्यावर पडलं, की त्यांची जी आकलन करून घेण्याची प्रोसेस होती ती त्यांना करून घेता आली त्या सगळ्याच पिरियडमध्ये. आणि मग कदाचित 2014ला त्या आपण बघितलं मंत्रालयाच्या की नावाने म्हणजे 2014ला मोदी पंतप्रधान झाल्यानंतर पहिलं अमेंडमेंट बिल त्यांनी लँड ॲक्विजिशनचं आणलं होतं. आणि लँड ॲक्विजिशन अमेंडमेंट बिलला विरोध करण्यासाठी राहुल गांधी पुन्हा गावागावांमध्ये शेतकऱ्यांकडे त्या म्हणजे उत्तर प्रदेश आणि हरियाणाच्या सीमांवरती फिरले आणि त्यांना सरकारला ते बिल विड्रॉ करावं लागलं. 42 खासदारांच्या नेत्याचं, त्यावेळेला काही इंडिया अलायन्स पण नव्हतं, 42 खासदारांच्या नेता असलेला राहुल गांधींनी विरोध केला. तर लँड ॲक्विजिशन अमेंडमेंट बिल सरकारला विड्रॉ करावं लागलं. तर त्यामुळे ते काय शिकले 10 वर्षात हे त्यांनी लगेच खरं तर पहिल्या दुसऱ्या महिन्यापासून दाखवायला सुरुवात केली. माध्यमांची साथ नव्हती. म्हणजे मी 2014 पर्यंत 17 पर्यंत मेनस्ट्रीम मीडियामध्ये होतो आणि आमचा असा एक समज असायचा की विरोधी पक्षाला स्पेस देणं, विरोधी पक्षाचं म्हणणं मांडणं हा त्यांचा लेजिटिमेट राईट आहे. त्याचा इतका पॅराडाईम शिफ्ट झाला की सरकारी अपयशांबद्दल सुद्धा विरोधी पक्षालाच प्रश्न विचारायचे. अमरनाथ यात्रेमध्ये 4 हिंदू मारले गेले तर राहुल गांधी क्या कर रहे हैं, असं आपल्याकडं त्याच्यातून प्रकार सुरू झाला. माध्यमाची जर साथ असती राहुल गांधींना 14 नंतर तर कदाचित 19लाच बदल झाला असता. त्या ट्रान्झिशनच्या काळात तुम्ही म्हणजे मुख्य धारेतल्या माध्यमांच्या आसपास होतात आणि तुम्ही बऱ्यापैकी तुम्ही सिनियर पत्रकार आहात, तुम्हाला एवढा सगळा अनुभव आहे. काय ब्रीफ होतं राहुल गांधींबद्दल मीडिया हाऊसेसना, काय ब्रीफ होतं की त्यांना कसं हँडल करायचंय, त्यांना कसं प्रोजेक्ट करायचंय? कारण हे जे कॅमेऱ्याच्या मागचं पॉलिटिक्स असतं ते बरंच कमी समोर येतं. तर हे काय ब्रीफ गेले होते या सगळ्या न्यूज रूम्सना? मला एक आठवतंय, 19च्या लोकसभा निवडणुकीच्या आधी राहुल गांधी मुंबईला आले आणि मुंबईला आल्यानंतर सकाळी त्यांनी मुंबईतल्या कोळी बांधवांबरोबर एक इंटरॅक्शन केली होती आणि कदाचित त्यांच्या त्या ज्या इंटरॅक्शन सुरू झाल्या त्यातल्या अगदी पहिल्या टप्प्यामधल्या त्या इंटरॅक्शन्स होत्या की मुंबईतल्या सगळ्या कोळी बांधवांशी केली आणि नंतर मुंबईतल्या सगळ्या संपादकांना बोलवलं होतं. आणि आता मी सिनियर स्पेशल कॉरेस्पॉन्डंट होतो, आमचे ब्युरो चीफ होते, तर ते ब्युरो चीफ याला इव्हेंटला गेले होते आणि तिकडे राहुल गांधींनी सगळेजण बसलेले संपादक म्हणजे सगळ्या प्रिंट आणि ब्रॉडकास्ट मीडियाचे आणि त्यांच्याबरोबर राहुल गांधींनी जवळजवळ 2-2.5 तास इंटरॅक्शन केली. इंटरॅक्शन केल्यानंतर आमचे ब्युरो चीफ परत आल्यानंतर मी त्यांना विचारलं की कशी झाली, तर ते म्हणे की अफलातून झाली भन्नाट. आणि म्हणे असं आमच्यापैकी एकाचीही कल्पना नव्हती की हा माणूस इतका इझी प्रश्नांना अप्रोच करेल आणि त्याची इतक्या गोष्टींचं आकलन त्याच्याकडे ऑलरेडी आहे आणि ते सोडवायचं कसं, म्हणजे मेन सोल्युशन ओरिएंटेड आहे की या सगळ्या गोष्टी सोडवायच्या कशा, हे प्रत्येक प्रश्नामध्ये उत्तर देत असताना तो सोल्युशनचा पार्ट सुद्धा आमच्याशी बोलत होता. दुसऱ्या दिवशी मुंबईतल्या एकाही वर्तमानपत्रामध्ये या आदल्या दिवशी झालेल्या इंटरॅक्शनची बातमी नव्हती. आणि आमच्या ब्युरो चीफला मी विचारल्यानंतर त्यांनी मला असं सांगितलं की आपलं वीकली मॅगझिन आहे, त्यामुळे मी एक ब्रीफ 1 पेज सिंगल पेजचं हे बनवून पाठवले. आता विचार करा, राफेलचं नॅरेटिव्ह देशभर पसरलेलं होतं. राहुल गांधी जाहीर सभांमधून चौकीदार असं म्हटले की लोक ओरडायची चोर आहे. तर हे इतकं त्यावेळेला वाढलेलं असताना याच्याबद्दलची कुठलीच बातमी ही येत नव्हती. आणि आमच्या मॅगझिननी सुद्धा ती राहुल गांधीची इंटरॅक्शन जी 2 तास झालेली होती आणि जी यांनी लिहून पाठवली असं सांगितलं, छापली नाही. त्यामुळे मी तेच म्हटलं की माध्यमांनी त्याला साथ नाही दिली, त्याला सोडूनच द्या, विरोधी पक्षांनाच.
नाही काय निरंजन सर, तुम्ही जसं म्हणालात ना की माध्यमांमध्ये एक विश्वास होता, एक त्यांची धारणा होती की विरोधी पक्षांना जास्त स्पेस द्यायचा. तर दुर्दैव असं होतं की जे आत्ताचे बरेचसे पत्रकार आहेत ते 10 वर्ष जेव्हा त्यांच्या उमेदीच्या काळात होते तेव्हा भाजपा विरोधी पक्षात होती आणि आजही ते तेच समजतात की काँग्रेस सरकारमध्ये आहे तर त्यांनाच प्रश्न विचारत राहायचे. त्यामुळे त्यांचं वर्तन राहील चालू. मला एक किस्सा सांगायचा आहे आणि त्यालाच अनुसरून प्रश्न पण आहे. 2018 साली म्हणजे दिल्लीच्या थंडीमध्ये जानेवारी महिन्यामध्ये जेव्हा दिल्लीला थंडी असते तेव्हा कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये खूप छानपैकी पार्टी वगैरे आयोजित केल्या जातात. तर त्या एका पार्टीमध्ये विनोद दुआ सुद्धा भेटले होते मला. आमची भेट झाली तिथे. मग त्यांनी त्यावेळेला सांगितलं होतं की आतापर्यंत म्हणजे 2014 पर्यंत काँग्रेसमधला एक गट असा होता ज्याने आरएसएस बरोबरचं सत्ता संतुलन सांभाळलेलं होतं. पण राहुल गांधी हा माणूस ते सत्ता संतुलन आरएसएस सोबतचं सत्ता संतुलन सांभाळायला बिलकुल तयार नव्हता. आणि ज्या क्षणाला यांना ते कळालं 2009-10च्या आसपास की हा माणूस काही बाबा आपल्या बरोबर कॉम्प्रोमाइज होणारा नाही आणि तेव्हापासून 2010 पासून पप्पू हे कॅम्पेन एकदम स्ट्रॅटेजिकली राबवण्यात आलं. त्यासाठी कॅडबरीच्या जाहिरातीचा आधार घेण्यात आला की हमारा पप्पू पास हो गया आणि मग तिथून माध्यमांमध्ये सुरू झालं की ये पप्पू कभी पास ही नाही हो सकता. मग त्याला गाण्यांमध्ये पण आणलं गेलं वगैरे वगैरे. अशा सगळ्या गोष्टी विनोद दुवांनीच सांगितलेल्या होत्या. तर तुम्हाला याच्यामध्ये कितपत तथ्य वाटतंय की राहुल गांधींनी जर समजा थोडीफार का होईना आधीच्या नेत्यांसारखी कॉम्प्रोमाइज जर केलं असतं तर त्यांची अशी बदनामी झाली नसते. कारण याच्या आधीचे सगळे गांधी मारून टाकलेले आहेत आणि राहुल गांधींच्या बाबतीत मात्र त्यांनी असं बदनामीचं सत्र चालवलेलं आहे. तर तुमचा टेक काय आहे याच्यावर? नाही, बदनामीचं प्रकार तर सगळ्यांच्याच बाबतीत केलेला आहे. म्हणजे पंडित हो. नेहरूंना शांती का कबूतर म्हणून त्यांनी पहिल्यांदा बदनाम करायचा प्रकार केला. कारण ते शांततेचं ते कबूतर उडवणं वगैरे याच्यावरून. इंदिरा गांधींना गुंगी गुडिया म्हटलं. राजीव गांधी पायलट होते म्हणून त्यांना उडण खटोला म्हणायचे. सोनिया गांधींना काय वाटेल ते बोलून झालं. म्हणजे ते आपण शब्द पण उच्चारले नाही पाहिजेत. इतकं सोनिया गांधींबद्दल झालं. राहुल गांधीबद्दल पण तेच झालं. त्यामुळे कॅरेक्टर असॅसिनेशन हा संघाच्या संस्कृतीचा भाग आहे. त्यामुळे तो त्यांनी प्रत्येकाच्या बाबतीत केला. पंडित नेहरूंपासून राहुल गांधीपर्यंत सर्वांच्या बाबतीत कॅरेक्टर असोसिएशन करून झालं. संजय गांधींच्याही बाबतीत त्यांनी केलेलं होतं. आता प्रश्न हाच आहे, म्हणजे तू जसं म्हणतो की राहुल गांधींचं हे जे अनकॉम्प्रोमाइजिंग नेचर आहे हे ज्या वेळेला लक्षात आलं असेल ते 9 किंवा 10ला, त्यावेळेला त्यांनी राहुल गांधींच्या विरोधामध्ये ही सगळी मोठी बदनामीची मोहीम ही सुरू केली, राबवली वगैरे असं. पण पुन्हा आपला जो मूळ विषय होता की अनकॉम्प्रोमाइजिंग नेचर आहे या व्हॅल्यूज आणि याच्याबद्दल, यातही तर त्यांची ताकदच दिसते ना, मानसिक ताकद जी आहे. हीच मानसिक ताकद त्याच्यामधून समजून येते. मला एक प्रसंग आठवतो. मी हे सावरकरांवरती अरुण शौरी ज्या वेळेला पुस्तक लिहित होते त्यावेळेला त्यांनी माझ्याकडून बरेच कागद मागवले होते आणि मी अरुण शौरींकडे गेलेलो होतो आणि आम्ही ते बसलेलो असताना तिथं राजमोहन गांधी आले होते आणि अरुण शौरी राजमोहन गांधींना म्हणाले होते की तुम्ही राहुलकडे जाऊन एकदा आत्ताच्या काळामध्ये गांधींनी काय केलं असतं याबद्दल त्याच्याशी चर्चा करा. त्यावेळेला राजमोहन गांधी असं म्हणाले अरुण शौरींना की महात्मा गांधी हे आत्ताच्या राजकारणामध्ये असलेल्या लोकांपैकी राहुल गांधीपेक्षा जास्त कोणाला समजलेत असं मला वाटत नाही. सर्वात जास्त कोणाला समजले असतील तर ते त्याला समजलेले आहेत. आणि महात्मा गांधींची सर्व आंदोलनं, महात्मा गांधींची सर्व उपोषणं ही महात्मा गांधींची मानसिक ताकद दाखवणारीच होती. आणि त्याच्यातूनच कदाचित म्हणजे प्रत्यक्ष राजमोहन गांधींना जर असं वाटत असेल की याच्यापेक्षा जास्त गांधी कोणाला कळलेले नाहीत, नेहरूंच्या तर घराण्यातलाच आहे तिथला, आणि तर आपण कल्पना करू शकतो की त्याचं अनकॉम्प्रोमाइजिंग नेचर आणि त्याचा अर्थ म्हणजे त्यांची मानसिक ताकद ही केवढी प्रचंड असणार. आणि मग त्याच्यावरती भाजपनी हजारो कोटी रुपये खर्च केले, पण एक भारत जोडो यात्रेनी ते सगळं डिमॉलिश करून टाकलं. सगळं वाईपआउट केलं, सगळं वाईपआउट केलं. सर, एक प्रश्न अजून याला जोडून आहे. आता एवढं तर खरंच आहे की येत्या काळामध्ये डेफिनेटली काहीतरी बदल होईल. जर फ्री आणि फेअर इलेक्शन झाले तर देशाचा मूड काय आहे हे आपोआप कळून येईल, पण तशी शक्यता दिसत नाहीये.
तर आज राहुल गांधींचा वाढदिवस आहे. येत्या 5 वर्षांमध्ये तुम्ही त्यांची वाटचाल कशा पद्धतीने पाहता? तुम्हाला काय वाटतं की काय पद्धतीने त्यांचं येत्या 5 वर्षातलं राजकारण असू शकेल आणि काँग्रेसचं संघटनात्मक रूप काय पद्धतीनं बदललेलं असेल? कारण आत्ताच्या घडीला भारतातल्या अनेक तरुणांचा, विद्यार्थ्यांचा, खास करून विद्यार्थ्यांचा जो सपोर्ट मिळतोय, आपण सातत्याने पाहिलंय, मग साऊथला असेल, राजस्थानमध्ये असेल, इतर अनेक ठिकाणी असेल, जो त्यांना मिळतोय, हे सगळं पाहता येत्या 5 वर्षातला त्यांची वाटचाल आणि त्यांचं रूप काय असेल, अगदी त्यांचं पर्सनल आणि संघटनात्मक दोन्ही. मला असं वाटतं की संघटनेच्या पातळीवरती हे समजून घेणारे पदाधिकारी वाढायला हवेत. म्हणजे भारत जोडो यात्रेच्या वेळेला जेव्हा ते 8 नोव्हेंबरला देगलूरला आले तेलंगणामधून आणि त्यांनी पहिल्या दिवशी तू ये मला भेटायचं वगैरे म्हणून मला सांगितलं आणि मी तिथं गेलेलो होतो. त्यावेळेला आमचं बरंच बोलणं झालं. तर ते मला म्हणे की तुला याच्याबद्दल काय वाटतंय? तर मी म्हटलं की मला जाऊ द्या, पण तुमच्या संघटनेला जर का याचा आत्मा कळला असेल या यात्रेचा, तर याचा इम्पॅक्ट डेफिनेटली होईल. म्हणजे काय? तर म्हटलं म्हणजे संघाला सर्व प्रकारच्या डिव्हिजन्स हव्या आहेत आणि या सगळ्या डिव्हिजन्सच्या विरोधात तुम्ही भारत जोडो हे म्हणताय. हा बेसिक आत्मा पहिल्यांदा संघटनेला कळला असेल तर, नाहीतर तुम्ही ब्लूटूथ फोन सारखे फिरत राहाल. ते म्हणजे काय? तर म्हटलं म्हणजे रेंजमध्ये जे लोक येतात ते कनेक्ट होतील, तुम्ही रेंजच्या बाहेर गेले की डिस्कनेक्ट. ते तुम्ही पुढे निघून गेल्यानंतर पाठीमागच्या लोकांशी कनेक्शन कंटिन्यू करणं, ते एस्टॅब्लिश ठेवणं, हे खालच्या संघटनेचं काम आहे. आणि हे जर समजलं असेल, तो जर आत्माच बेसिक कळला नसेल, तर हे पुढे काय होईल? तुमचा व्यक्तिगत इमोशनल कनेक्ट जो व्हायला पाहिजे होता, तो जरुरी होता, तो झाला आणि तो खूप महत्वाचा पण आहे. म्हटलं भारत आणि इंग्लंड ही 2 दिवसापूर्वी काहीतरी मॅच झाली होती. तर म्हटलं तर म्हणे इंग्लंड भारत हार गया. तो म्हटलं तो क्या हुआ? तो म्हणे अरे लोगों को दुख होता है. तो म्हटलं और जीत जाती तो म्हणे लोग खुश हो जाते हैं. म्हटलं क्यों? वो टीम तो बीसीसीआई की, भारत की नहीं है. बीसीसीआई ने खुद कहा है कि ये हमारी टीम है, सरकार का इससे कुछ लेना देना नहीं. तर म्हटलं ये लोग उसको भारत की समझते हैं क्योंकि इमोशनल कनेक्ट है और वो कांग्रेस लीडरशिप का इमोशनल कनेक्ट आम आदमी के साथ टूटा हुआ था. वो अब इस यात्रा की वजह से दोबारा कनेक्ट हो रहा है. लेकिन संघटन को ये समझ में आना बहुत जरुरी है. राहुल गांधी पुढे 5 वर्ष काय करतील हे त्यांनी आता इंडिया अलायन्सच्या बैठकीत त्यांच्या त्या 9.5-10 मिनिटाच्या भाषणात सांगून टाकलं की रेझिस्टन्स हा याच्याशिवाय दुसरा मार्ग नाही. म्हणजे आपण निवडणुका जिंकू शकणार नसलो, न्यायव्यवस्था विरोधामध्ये आहे, पोलीस विरोधामध्ये आहेत, सैन्य विरोधात आहेत, माध्यम विरोधात आहेत, तर पर्याय काय? तर एक्झॅक्टली हेच होतं ना स्वातंत्र्यपूर्व काळात, की सरकार विरोधात होतं, कायदा व्यवस्था विरोधात होता, न्यायालय विरोधात होती, पोलीस विरोधात होते, सैन्य विरोधात होतं. पण या देशातले 90% निरक्षर आणि 92% दरिद्री लोक हे एकत्र आले आणि सूर्य मावळत असं ब्रिटिश साम्राज्य इथून हटवलं. तर आज त्याच पद्धतीच्या रेझिस्टन्सची गरज आहे. आता तो रेझिस्टन्स वेगवेगळ्या फॉर्ममध्ये, वेगवेगळ्या प्रश्नांच्या बाबतीमध्ये कसा उभा करायचा, याच्यात भरपूर काही करावं लागेल. त्याच्यासाठी देशभरामधून ते इनपुट्स गोळा करतात, देशभरामधून लोकांकडून माहिती गोळा करतात. अगदी अभ्यासक्रम म्हणजे सगळ्यात पहिले काय वाचवणं गरजेचं आहे तर शिक्षण क्षेत्र. कारण शिक्षण क्षेत्र जर नासवलं ना तर येणाऱ्या 4-5 पिढ्या बर्बाद होतील. त्यामुळे सगळ्यात पहिले काय वाचवायला हवंय तर ते शिक्षण क्षेत्र वाचवायला हवंय. त्यामुळे मला एवढं तर माहितीये की ते खूप एक्सपर्ट्स बरोबर त्यांच्या याच्याबद्दलच्या इंटरॅक्शन्स आहेत, चालू पण आहेत. याच्या व्यतिरिक्त मग इतिहासाचं मोडतोड हे ते या सगळ्या गोष्टींचं तर आहेच आहे. पण तो रेझिस्टन्स पुन्हा एकदा ते कल्चर टू ऍग्रिकल्चर या सगळ्या स्पेक्ट्रम मध्ये त्या प्रश्नांसाठी कसा उभा करतात आणि त्याला संघटना कशी साथ देते, संघटनेची कमी असेल तर ती थेट लोकांमधून कशी उभी करता येऊ शकेल, हे सगळं आता खरं बघण्यासारखं असेल आणि माझ्यासारख्या माणसाला त्या सगळ्यात सहभाग घ्यायला सुद्धा खूप आवडेल. कारण रेजिस्ट करायलाच हवं प्रत्येकाने. प्राजक्त काहीतरी म्हणत. संघटनाबद्दल तुम्ही आता जे बोललात तर आपण हे बघितलं की मागच्या निवडणुकीच्या वेळेस इंडिया आघाडी जी ही उभी राहिली तर हा एक म्हणजे पक्षाच्या, काँग्रेस पक्षाच्या बाहेरचं एक मोठं संघटन, हा एक खूप मोठा होता आणि अर्थात काँग्रेसचा आणि राहुल गांधींचा ते सगळे एकत्र करण्यामध्ये मोठा हात होता.
पण त्याचबरोबर आपण बघतो की काँग्रेसमधल्या बऱ्याचशा इतर नेत्यांची आणि कधी कधी राहुल गांधींची सुद्धा, पण बहुतांश वेळा इतर नेत्यांची इतर पक्षांच्या प्रती जी एक भूमिका असते किंवा ज्या प्रकारे ते वागतात. म्हणजे आपण बघतो की राज्यांमध्ये जेव्हा इलेक्शन्स असतात किंवा राज्यांमधले जे अंतर्गत राजकीय ज्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये त्यांची जी भूमिका होते. म्हणजे आता नुकतंच आजचंच जर उदाहरण बघितलं तर झारखंडमध्ये राज्यसभा इंडिया आघाडीचा राज्यसभा उमेदवार हरल्यानंतर काँग्रेसने हल्लाबोल चढवलाय डाव्या पक्षांवर आणि ह्यांच्यावर म्हणजे सोरेन यांच्या पक्षांवरच. तर असं आपण बऱ्याच ठिकाणी होताना बघतो की कधी सटली कधी ओपनली काँग्रेस आणि म्हणतात सुद्धा महाराष्ट्रात सुद्धा मोठा भाऊ असं म्हणून जे अनेक टोले लगावले जात होते इतर जे बरोबरचे पक्ष होते त्यांच्यावर. तर किंवा मग आता ही जी इंडिया आघाडीची जी बैठक झाली तर त्यावेळेस सुद्धा त्याच्यामध्ये सीपीएमचा भाग असून सुद्धा जे काही विधानं झाली त्याच्यानंतर त्याच्यावर जी प्रत्युत्तर झाली, तर ह्या सगळ्याकडे तुम्ही कसं बघता की इथं काय करणं गरजेचं आहे राहुल गांधींनी किंवा इकडं हे कशामुळे होतं? ते मला एकतर असं वाटतं ना की म्हणूनच मी म्हटलं की ते संघटनेच्या लेवलला म्हणजे राज्यांच्या पातळीवरती किती मॅच्युरिटी आहे आणि यांचं हॉरिझॉन्टल कम्युनिकेशन किती आहे, व्हर्टिकल कम्युनिकेशन किती आहे विदिन द पार्टी, हे खूपच इम्पॉर्टंट आहे. खूप खूप इम्पॉर्टंट या गोष्टी आहेत आणि ते नसल्याचा हा परिणाम अशा सगळ्या गोष्टींमध्ये आपण दिसत असतो. आणि म्हणजे बऱ्याच वेळेला समोर दिसतं की आता काल मला एक फोन आला होता आणि मी ते खरगेंनी प्रियांक खरगेंनी जे RSSच्या बद्दल केलंय सुरू त्याच्याबद्दल मी एक व्हिडिओ केला होता आणि त्याच्याबद्दल मला नाशिकच्याच एका सीपीएमच्या नेत्याचा फोन आला आणि खरगेंचं अभिनंदन करायचंय वगैरे, पण हे काँग्रेसवाल्यांना 70 वर्षात अक्कल नव्हती का म्हणे, हे का नाही करू शकले. तर मी म्हटलं मग मी त्यांना म्हटलं 35 वर्षात ज्योती बसूंनी का नाही केलं, बंगालपुरतं, केरळपुरतं का नाही केलं, त्रिपुरामध्ये तुम्ही सत्तेत होता तेव्हा का नाही केलं. आज जो करतोय ते पहा ना, हे सारखं दरवेळेला. म्हणजे आपण महाराष्ट्रामधलं पण मगाशी वैभव जे म्हणत होता की असे काही संपादक आहेत वगैरे, म्हणजे हे संपादक लोक वगैरे जे आहेत ना हे अजूनही 75च्या काँग्रेसशी भांडतायत. अरे 2026 मध्ये आपण आहोत, 2026 मध्ये आपण आहोत, तुम्ही 1975च्या काँग्रेसची भांडण करताय. आजच्या रिअलिटीज किती वेगळ्या आहेत आणि आजच्या रिअलिटीज या कधी रिअलाइज होणार आहेत, कधी त्या समजून घेणार आहात, ते समजूनच घ्यायचं नाही. ते एक जे झापडबंद म्हणजे काय पण त्याला म्हणायचं इंटेलेक्च्युअल इनर्शिया किंवा लेझीनेस आलेला आहे. तर दरवेळेला त्याच पद्धतीने बघायचं. त्या एका टाइम फ्रेम मध्ये जे अडकलेले आहेत 1975 सालच्या त्या टाइम फ्रेम मधून बाहेरच यायचं नाही. अगदी 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 याला हे इतरांनाही समजायला हवं. आणि मुळात पक्षात आणि संघटनेमध्ये याचं एक बेसिक आकलन तरी असायला हवं की आपण हॉरिझॉन्टल कम्युनिकेशन वाढवलं पाहिजे, व्हर्टिकल वाढवलं पाहिजे. म्हणजे राहुल गांधी हे तीन खलाशांची हत्या झाल्यानंतर राहुल गांधी हे अमेरिकन कॉन्सुलेटच्या अधिकाऱ्याची अपॉइंटमेंट फिक्स करतात त्याला भेटण्यासाठी आणि ही वॉन्टेड टू ड्रेस हिम डाऊन प्रत्यक्ष भेटून. त्याच्या आधीच पवन खेरा पत्रकार परिषद घेऊन टाकतात आणि धुलाई करून टाकतात अमेरिकेची. तो त्यांच्या अँबॅसेडरनी दिलेली अपॉइंटमेंटच तो माणूस रद्द करून टाकतो ती प्रेस कॉन्फरन्स झाल्यानंतर. याचं कारण हॉरिझॉन्टल कम्युनिकेशनच नाहीये. अगदी 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 तर हा जो प्रॉब्लेम आहे ना हे सॉर्ट आउट करावे लागतील. नाही, बाकी पक्षांसोबतचं जे छोटे मोठे संघर्ष होत राहतात काँग्रेसचे, तर त्याला हे जबाबदार आहे असं तुम्हाला वाटतं का की हे जे कम्युनिकेशन जे ऍबसेंट आहे? हो आहे ना. मी आता किती सटल पद्धतीने आपण या गोष्टी करू शकतो की आता मी जे उदाहरण तेवढ्यासाठीच दिलं की त्या एका कम्युनिस्ट नेत्याचा मला फोन आला आणि खरगेंचं कौतुक करायचंय पण 70 वर्षात ही अक्कल नव्हती का, हे ज्या वेळेला बोललं जातं त्यावेळेला त्याला पटेल अशा शांत पद्धतीने त्याला सांगता येऊ शकतं ना. त्याच्याऐवजी त्याला जर रिटॅलिएट तुम्ही काहीतरी करायला जाणार असाल तर म्हणजे ठीक आहे तो तुमच्या बरोबर राहील बट ही विल बी हर्ट. तर ते न करता कशा पद्धतीने हा कम्युनिकेशन करायचं हे कोणीतरी समजून घ्यावं लागेल. आणि म्हणजे कदाचित असंही करायला लागेल की 4 जणांनी आपापसात बोलून ठरवावं की असं बोलायचं आणि मग तेच बोलायचं की ज्यात तुमचा मुद्दा पण कन्व्हे होईल पण कोणी हर्टही होणार नाही. बरोबर. आणि निवडणुकीमध्ये राहुल गांधी काहीतरी सॉरी
नाही मुद्दा तो तुम्ही सांगितला तो अगदी बरोबर आहे की मूळ काँग्रेस वेगळी, राहुलची काँग्रेस वेगळी. तर राहुल गांधींचा जो काही प्रवास आतापर्यंत झालेला आहे आणि त्या प्रवासाबरोबर त्यांचं व्यक्तिमत्व जे समोर आलेलं आहे, त्यांची आपल्या चर्चेचा जो मुख्य भाग होता की एक मानसिक कणखरता. म्हणजे साधं उदाहरण मी देतो, जर माझा फोटो आणि माझ्या आईचा फोटो जर विचित्र पद्धतीने जर दाखवला गेला असेल, तर मला ते सहन झालं नसतं, मी ते सहन पण केलं नसतं. म्हणजे अगदी फेसबुकवर कोणी काही बोललं तर तिथे खाली एकाने शिवी दिली तर त्याला मी रिप्लाय म्हणून आपली कमेंट जातेच जाते. तर अशा 100 वातावरणामध्ये राहुल गांधी सारखा माणूस शांतपणे, धीरोदत्तपणे सामोरा जातो. तो प्रवास उलगडून पाहायचा होता आणि तो जर प्रवास उलगडून पाहायचा असेल तर त्या माणसाला भेटलेला माणूसच चर्चेत आणणं फार गरजेचं होतं. तर मला वाटतं की आपण मी खूप तुला इनफ मुद्द्यांवर एकाच ओळीत सांगतो. तू हा. जे म्हटलास ना की आपल्याला कोणी कॉमेंट केली, शिवी दिली तर आपण लगेच त्याला देणार. हो हा हो जे हो ना आपण उधारी ठेवत नाही. आणि राहुल गांधी खूप उधारी तयार करतोय ओके. आणि ती फेडायची जेव्हा वेळ येईल त्यावेळेला ती व्याजा सगळं फेडली जाईल. भारी आहे, हे भारी आहे. पण सर खूप खूप थँक्यू. अतिशय छान मुद्द्यांवर चर्चा झाली. आणि थँक्यू. मी सगळ्यांना एक गोष्ट म्हणजे मी 2020 साली बोललो होतो बरं का सर. म्हणजे मी स्वतः सेफोलॉजी शिकलेलो आहे. ग्राउंडवर बऱ्याच वेळेला जाऊन ज्या वेळेला सर्व्हे आम्ही करायचो ना, तर त्या सर्व्हेमध्ये ना लक्षात यायचं की काय अडतंय आणि का म्हणून म्हणजे येणारे निकाल काय असतील. पण दरवेळेला इलेक्शन नंतर बघायचो आम्ही अरे निकाल तर उलटेच आलेले आहेत, निकाल उलटेच आलेले आहेत. 2016 पासून ते कळायला 2024 गेलं की बाबा वोट चोरीचा पॅटर्न होता आणि तो 2024ला उघडकीस आला, इतका मोठा घोटाळा. पण या मधल्या काळामध्ये ना मी इतका निराश झालो, म्हटलं अरे आपण अभ्यास करतो, सर्व्हे करतो, लोकांची मतं जाणून घेतो आणि निकाल मात्र वेगळेच येतात. म्हणजे ही जी निराशा आहे, ही निराशा त्या माणसाला कधीच आली नाही. म्हणून या विषयावर चर्चा करणं गरजेचं वाटलं. तर प्राजक्ता, प्रथमेश तुमचंही खूप खूप आभार. निरंजन सर तुमचंही खूप खूप आभार. हे चॅनल हा व्हिडिओ जे सगळे पाहत असतील त्यांनी सगळ्यांनी इंडी जर्नल, वैभव छाया टॉक्स आणि इजी न्यूज या तिन्ही चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. हे तीनही चॅनल स्वतंत्र पत्रकारिता चालवणारे आहेत. आम्हाला कोणतंही फंडिंग नाही, आमच्या मागे कोणीही खासदार आमदार उभा नाही. आम्ही फक्त संविधानवादाच्या विषयाला आणि त्या विचाराला घेऊन चालणारे आहोत. तर इंडी जर्नल आणि इजी न्यूजला तुम्हाला शक्य होईल ते आर्थिक सहकार्य जरूर करावं. त्याच्या डिटेल्स इथे डिस्क्रिप्शन मध्येही टाकल्या जातील. तर भेटूयात नवीन विषयासह, नवीन चर्चेसह. तोपर्यंत धन्यवाद. धन्यवाद निरंजन सर, धन्यवाद प्राजक्ता. धन्यवाद. धन्यवाद.